हॅलो, राधिका फॅशन वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 4 टक्स ब्लाऊज कटिंग स्टिचिंग. कटिंग आपण पहिल्या भागात बघितलेली आहे. आता आपण बघणार आहोत स्टिचिंगचा व्हिडिओ भाग 2. तर याच्यामध्ये भरपूर असे पफ कसा, टक्स कसे मारायचे, फिटिंग कशी करायची हे भरपूर माहिती टिप्ससहित सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. पहिल्यांदा आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. हा मधला टक्स आहे, तो 1 इंचावर दिलेला आहे. अर्धा इंचाचं मार्जिन देऊन जसं आपण आखून घेतलेला आहे त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या धरून टिप मारून घ्यावी. टक्स धरताना एकदम व्यवस्थित जेवढे मार्जिन आखलेले आहे आपण तेवढेच धरावे, जास्त धरू नये. अशा प्रकारे 4 टक्स मारून झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या पफ आलेला आहे. जसा आपला कटोरीचा शेप असतो त्या पद्धतीने, पण कटोरीचा आकार न घेता एकदम व्यवस्थितरित्या पफ आलेला आहे. दुसऱ्याही बाजूला आपण अशाच पद्धतीने टक्स मारून घेणार आहोत. दुसऱ्याही बाजूचा आपल्या टक्स मारून झालेले आहेत. अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे टक्स मारून झालेले आहेत. आता आपल्याला ब्रेसपट्टी जोडायची आहे. ब्रेसपट्टी जोडताना पुढील बाजून 1 इंच वरती घेऊन तिथे ब्रेसपट्टी जोडावी. ब्रेसपट्टी जोडताना 1 इंच वरती घ्यावे. एक अस्तरची आणि वरती ब्लाऊज पिसाची ब्रेसपट्टी ठेवून जोडून घ्यावे. टक्सपर्यंत तिरकस पद्धतीने जोडावे. तिथून सरळ टिप मारून घ्यावी. पट्टी ओपन करून ब्रेसपट्टी आतल्या साईडला होल्ड करून टिप मारून घ्यावी. पट्टीला एका बाजूला फोल्ड करून काचपट्टी सुलट बाजूने अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून
जोडून घ्यावी. बटन पट्टी लावताना उलट्या बाजूने आतील बाजूने पट्टी लावावी. काचपट्टीला पट्टीवरती दाबटीप मारून घ्यावी आणि बटन पट्टीला आतून बाहेरच्या साईडला फोल्ड करावी. काचपट्टीला आतील साईडनं फोल्ड करून टीप मारावी. आता आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे. 1.5 इंचाची कंबरपट्टी घेतलेली आहे. त्याला एकाच बाजूने टीप मारून पाठीचा भाग सुलट ठेवून त्यावर पट्टी ही आपली उलट्या बाजूने ठेवलेली आहे आणि पट्टी जोडल्यानंतर पट्टीवर येईल अशी पद्धतीने दाबटीप मारून घ्यावी. नंतर आतील साईडला फोल्ड करावे. आता पुढील गळ्याची आपण पट्टी लावून घेणार आहोत. इथे आपल्याला हात शिलाईची पट्टी लावायची आहे. पट्टीवर दाबटीप देऊन पट्टी आतील बाजूला फोल्ड करून घ्यावी. डबल फोल्ड करत दुमडून घ्यावी. अशा प्रकारे आपला पुढील भाग झालेला आहे. आता आपल्याला पाठीच्या भागावरती पुढील भाग ठेवून पाठीचा भाग हा सुलट पद्धतीने ठेवायचा आणि त्याच्यावरती उलटा पुढील भाग ठेवावा. शोल्डरला डबल टिप मारून घ्यावी. आता आपल्याला बाही जोडायची आहे.
बाही पहिल्यांदा सुलट बाजूने दोन्ही बाही एकामेकाच्या समोर टाकून घ्याव्यात आणि त्याच्यावरती नंतर अस्तर ठेवून पुढील मुंडाचा आकार आणि मागील मुंडाचा आकार व्यवस्थितरित्या बाईला बघून जो तो आकाराच्या त्या बाईवर टाकून घ्यावा. अस्तर आणि ब्लाऊज पीसची टीप मारून घ्यावी. अस्तर बाईला अस्तर जोडून घ्यावे. आता आपल्याला बाही पुढील मुंड्याचा आकार जिथे आहे तिथे व्यवस्थितरित्या जोडून बाही आपल्याला शोल्डरपासून जोडायची आहे. पहिल्यांदा शोल्डर जोडून घ्यावे. शोल्डरपासून बाही जोडली तर एक भाग या पद्धतीने एक भाग व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने जोडावे लागतो. पण बाई एकदम व्यवस्थितरित्या बसते फिटिंगला. एकदम कुठेही अशी चून पण पडत नाही आणि अशी ताणली पण जात नाही. कुठे कमी पडत नाही. जर कमी पडली असेल तर आपल्याला लगेच लक्षात येते. नवीन शिकणाऱ्यांनी व्हिडिओ हा संपूर्ण बघावा, कारण व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या काही टिप्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित त्या कळतील. आणि व्हिडिओ हा एकदम सावकाश दाखवलेला आहे, त्यामुळे तो शिवताना देखील तुम्हाला व्यवस्थितरित्या बघून तुम्हाला व्यवस्थित त्या शिवता येईल. आता आपल्याला एक स्ट्रेट टिप मारून घ्यायची आहे.
दुसऱ्याही बाजूला आपण या पद्धतीने टिप मारून घेणार आहोत. दंडघेराचे माप टाकणार आहोत. दंडघेर आपला 5.6 आहे. आता इथून आपल्याला छातीचा घेर टाकायचा आहे 9 इंच आणि खालच्या साईडनं कमर घेर टाकायचा आहे. कमर घेर 8.5 इंचावर आहे. दंडघेर, छातीचा घेरचा पॉईंट आणि कमर घेराचा पॉईंट अशा प्रकारे तिन्ही पॉईंट आपल्याला एकत्र येतील या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. कुठेही टिप तिरकी पाकळी जाऊ नये. आपली जर कटिंग व्यवस्थित असेल तर हे तिन्ही पॉईंट एकत्र व्यवस्थितरित्या येतात, कुठेही क्रॉसमध्ये जात नाही. जर आपलं कुठे माप छातीमध्ये कमरेमध्ये जर जास्त झालेले असेल तर हे माप कमी जास्त होऊ शकतं. त्यासाठी कटिंग व्यवस्थितरित्या बघावी, करावी. आणि आतील साईडला मार्जिनसाठी अर्धा इंच वरती आपल्याला अर्धा ते पाव इंचावरती आपल्याला मार्जिनसाठी टिपा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जास्तही टिपा मारू नये. 2 ते 3 मार दिला तरी चालते. दुसऱ्या बाजूची फिटिंग करताना आपल्याला खालून वरच्या बाजूने फिटिंग करायची आहे. त्याला हे असेच पाव इंचाची मार्जिन देऊन आतल्या बाजूने 2 ते 3 टिपा मारून घ्याव्यात. फिनिशिंगसाठी आपल्याला एक्स्ट्राचे जे कापड थोडेसे राहिलेले असते ते कटिंग करून एकदम ब्लाऊजला फिनिशिंग द्यावे. या पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. बघितलं तुम्ही, प्रेसपट्टी अशी एकदम समोरासमोर एकमेकाच्या व्यवस्थितरित्या आली पाहिजे. त्यावेळेस आपली ब्लाऊज एकदम व्यवस्थितरित्या दिसतो आणि फिटिंगलाही व्यवस्थितरित्या बसतो. एक पट्टीवरती एक पट्टी खाली अशी कुठेही झालेली नाही. काचपट्टी बटनपट्टी एकदम करेक्ट आलेली आहे. हा आपला गोल गळा काढलेला आहे. त्याला मी लेस वापरलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला